हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे दिवाळी स्पेशल कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली बनवणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी पोहा, अर्धी वाटी धने, अर्धी वाटी जिरे ह्या प्रमाणात घेतल्यात। आता ह्या सर्व पदार्थांना मी हलकेसे भाजून घेणार आहे। सर्व पदार्थ हलकेसे भाजल्यानंतर ह्याला मी गिरणीतून बारीक दळून आणणार आहे। ते बारीक दळून आणल्यानंतर आता इथे मी 1.5 तांब्या पाणी घेतले। त्यामध्ये मी लाल तिखट, चवीनुसार मीठ, तीळ आणि 4 चमचे तेलाचे टाकून पाण्याला उकळी आल्यानंतर हे सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊन सर्व पीठ हाताने मळून घेणार आहे। हाताने मळल्यानंतर असं गोळा तयार करून 10 मिनिटे मी पीठ मुरायला ठेवणार आहे। पीठ मुरल्यानंतर असं थोडंसं पीठ घेऊन हाताला पाणी लावून असं मऊ गोळा तयार करून घेऊन सोऱ्यामध्ये भरायचे। सोऱ्यामध्ये भरल्यानंतर हलक्या हाताने चकली पाडायचे। थोडंसं चकल्या झाल्यानंतर ते लगेच तेल गरम करायला ठेवायचे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून मंद आचेवर सर्व चकल्या तळून घ्यायच्या। एका साईडने तळल्यानंतर लगेच दुसऱ्या साईडने पलटून दोन्ही साईडने चकली छान तळून घ्यायची। खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली बनवून तयार होतात। नक्की एकदा करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।